टीव्ही सत्यमेव व्रतम। आता 4 ऐवजी जीएसटी मध्ये फक्त 5% आणि 18% असे 2 स्लॅब असतील। यामुळे साबण, शॅम्पू, एसी आणि कार यांसारख्या सामान्य वापरायच्या वस्तू स्वस्त होतील। जीएसटी काउन्सिलच्या 56व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 3 सप्टेंबर रोजी ही माहिती दिली। अर्थमंत्री सीतारामन म्हणाले की दूध, रोटी, पराठा, चेन्ना यांचा अनेक अन्नपदार्थ जीएसटी मुक्त असतील। वैयक्तिक आरोग्य आणि जीवन विम्यावर कोणताही कर लागणार नाही आणि 33 जीवन रक्षक औषधं, दुर्मिळ आजारांसाठीची औषधं आणि गंभीर आजारांसाठी औषधं देखील करमुक्त असतील। लक्झरी वस्तू आणि तंबाखूजन्य उत्पादनांवर आता 28 ऐवजी 40% जीएसटी लागेल। 350 सीसी पेक्षा जास्त इंजिन असलेल्या मध्यम आणि मोठ्या कार, मोटरसायकली या स्लॅबमध्ये येतील। अर्थमंत्र्यांनी सांगितलंय की नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे 22 सप्टेंबर पासून नवीन स्लॅब लागू होतील। तथापि तंबाखू उत्पादनांवर 40% नवीन जीएसटी दर अद्याप लागू होणार नाहीत। या बदलांचा उद्देश सामान्य माणसाला दिलासा देणे, लहान व्यवसायांना आधार देणे आणि तंबाखूंसारख्या हानिकारक उत्पादनांवर कर वाढवून त्यांचा वापर कमी करणं आहे। पंतप्रधान मोदींनी लिहिलंय की केंद्र सरकारच्या या प्रस्तावाला जीएसटी काउन्सिलनं मान्यता दिल्याचा मला आनंद आहे। यामध्ये जीएसटी दरांमध्ये कपात आणि अनेक सुधारणांचा समावेश आहे। याचा फायदा सर्वसामान्य जनता, शेतकरी, एमएसएमई, मध्यमवर्गीय, महिला आणि तरुणांना होईल। या मोठ्या बदलामुळे आपल्या नागरिकांचं जीवन सुधारेल आणि लहान व्यवसाय करणं सोपं होईल। यामुळे गेल्या आठवड्यात मंत्र्यांच्या 2 गटानं सरकारचा 2 स्लॅबचा प्रस्ताव स्वीकारला होता। बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी 31 ऑगस्ट रोजी सांगितले की गटानं 5% आणि 18च्या रचनेला प्रस्तावाला मान्यता दिली आहे, ज्यामध्ये 12% आणि 28%चे विद्यमान दर काढून टाकलेत।